हरे नमः. धर्माचा जण मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देऊ निजो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणी नेवदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. ब्राह्मणोवाच संतमे गुरो राजन बहु बुद्धिभाषिता यतो बुद्धिमुपादाय मुक्तोटा मिहदा शृणु. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, सूत शौनकादिकाला सांगतात, आणि इकडे भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला ज्ञान सांगतायत. भगवान म्हणतात, हे उद्धवा, हे विश्व मनोमय आहे. जो माणूस आत्मदृष्टी ठेवत नाही तो भ्रमित होतो. हा भ्रम म्हणजे माया, आणि वृत्ती व्यापक करणं म्हणजे ब्रह्मात्मक करणं. उदाहरणार्थ, आपण स्वतःच्या देहाचा विचार करतो तेव्हा आपण देहात्मा असतो. देहापुरता विचार आपण करतो. नंतर थोडा मोठा झाला की त्याचं लग्न होतं, मुलं बाळ होतात, मग कुटुंब तयार होतं. मग सगळ्या कुटुंबाचा व्यापक त्याचा आत्मा होतो. कोणालाही त्रास झाला कुटुंबात तरी त्याला त्रास होतो. हा तो कुटुंब आत्मा झाला. नंतर तो एखाद्या गावाचा सरपंच बनतो, मग गावाची जबाबदारी त्याच्यावर येते, तो ग्रामात्मा झाला. मग तो आमदार खासदार होतो, निवडून येतो, त्या एखाद्या ठिकाणची जिल्ह्याची जबाबदारी त्याच्यावर येते, तो पालकमंत्री होतो, तो झाला प्रदेशात्मा. नंतर असं करत मग पुढे तो देशाचा प्रमुख होतो, पंतप्रधान होतो, तो झाला देशात्मा. आणि नंतर सगळं विश्वची माझे घर असं म्हणतो, तो झाला विश्वात्मा. आणि शेवटी ब्रह्मांड, अखिल विश्व जे भगवंतातून प्रगट झालेलं आहे, भगवंताच्या रूपानेच प्रगट झालंय, हे अखिल जे विश्व आहे, स्थावर जंगमात्मक विश्व, ब्रह्मांड, अशा हजारो ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांड नायक कशाला म्हणतात, तेव्हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक हा भगवान आहे. याप्रमाणे जर अहंकार आपल्याला नष्ट करता येत नसेल तर तो व्यापक हळूहळू केला म्हणजे तो अहंकार हळूहळू नष्ट होतो. आधी अहंकृती हा गंड आहे, पण हळूहळू तो विरघळून जातो. ज्याप्रमाणे एखाद्या मिठाचा खडा पाण्यामध्ये विरघळून जातो, तो एकरूप होऊन जातो, त्या ठिकाणी पाण्यामध्ये तो सात्म्य होतो. त्याप्रमाणे आपल्या अहंकाराची गाठ सुद्धा हळूहळू विरघळून जाते, डायल्यूट होते, नष्ट होते. आणि मग असा व्यापक विचार केला म्हणजे आपोआपच आपल्याला अहंकाराची बाधा होत नाही. अहंकार ही दोषबुद्धी आहे, अहंकार ही मर्यादित अर्थाने. पण अहम ब्रह्मास्मी असा विचार केला तर काय हो, मग सगळं ब्रह्मांडच मी आहे, मग या ठिकाणी अहंकार कुठं राहिला. जेव्हा माऊली म्हणतात की हे विश्वची माझे घर, ऐशी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. आता इथे अहंकार काय झाला, व्यापक झाला. तिथे अहंकार हा दोष राहिला नाही, मग त्यांनी व्यापक स्वरूप धारण केलं. तो केवळ मी पुरता, माझ्या पुरता मर्यादित राहिला नाही. म्हणजे मर्यादितपणाला दोष आहे, अमर्यादितपणाला दोष नाही. मर्यादित असणाऱ्या तुमच्या जवळच्या गडूभर पाण्याला दोष आहे, पण समुद्रातल्या पाण्याला दोष नाही. समुद्रात सगळे स्नान करतात, तिथे कोणाला दोष नाही. का? व्यापक आहे ते. म्हणून गडूभर पाण्याला दोष आहे, तुमच्या चौकटीला दोष आहे, तुमच्या चार पत्र्याच्या घराला दोष आहे, पण व्यापक विश्वाला दोष नाही. म्हणून एका ठिकाणी मुकुंदराजांनी सुद्धा हे उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी म्हटलंय की आपल्या जवळची शिदोरी, आपल्या जवळची, त्याला दोष आहे, पण त्या शिदोरीचा काला केला की दोष नाही, कारण तो सगळ्यामध्ये एकरूप झाला. म्हणून काला हा भगवंताने जो केलाय त्याचं कारण सगळे एकरूप झाले. तिथं या रे भलते नारी नर, कोणीही या आणि या ठिकाणी पावन होऊन जा. याप्रमाणे मातीच्या घड्यातून माती जशी वेगळी करता येत नाही,
तसं आपल्यापासून अहंकार वेगळा करता येत नाही, कारण अहंकारातूनच ते विश्व निर्माण झालंय. मग अहंकार कसा नष्ट करता येईल हो? पहा ना तुम्ही, आपण बघितलं ना कशातून, अहंकारातून विश्व निर्माण झालं. आणि मग हे जर विश्व अहंकारातून निर्माण झालंय तर अहंकार कसा नष्ट करता येईल? जर मातीचा घडा असेल तर माती कशी नष्ट करता येईल? म्हणून त्यांनी सांगितलंय तो व्यापक करा. मग याप्रमाणे या दृष्टीने जीवनमुक्त हा कसा असतो हे ते सांगतात. तया ही कार्य करणे उरले असे लोका लागी, किंवा परिमळ गेलिया वासे फूल तेही. ज्याप्रमाणे परिमळ हा वारा घेऊन जातो आणि फूल जाचे जागी राहतो, हा परिमळ सुवास वारा घेऊन जातो, तसा आत्म्याचं स्वरूप आहे. देह जागच्या जागीच राहतो आणि म्हणून देहाला दोष आहे, आत्म्याला दोष नाही. त्याप्रमाणे श्रीकृष्ण म्हणतात, हे उद्धवा, आता तुला मी या ठिकाणी जे 24 गुरु आहेत, जे अवधूत आहेत आणि यदू आहेत, यांचा जो संवाद झाला तो तुला मी सांगतो. आणि हे 24 गुरु म्हणजे कोण? ते हे 24 तत्व आहेत. 24 तत्वाच्या अनुषंगाने हे गुरुत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. गुरु म्हणजे काही नुसतं कान फुंकलं म्हणजे कोणी गुरु होत नाही. गुरुपणा किंवा गुरुत्व आपण शोधावं लागतं. शिष्यानी गुरुला शोधत जावं लागतं आणि गुरुचा मोठेपणा आपण समजून घ्यावा लागतो. सगळ्या जगामध्ये तर गुरुत्व भरलेलं आहे. अहो, आपली दृष्टी नाही आहे, आपल्याला दृष्टी नाही, पण सगळं जग आपल्यासाठी गुरु आहे. गुरु म्हणजे केवळ त्यांनी कान फुंकले म्हणजे गुरु होतो असं नाही. तर म्हणून तुला मी पूर्वीचा इतिहास सांगतो म्हणून सांगायला सुरुवात केली की एकदा अवधूत रस्त्याला बसलेले होते. हे अवधूत कसे आहेत त्यांनी वर्णन केलंय की अवधूत हे शांतपणाने रस्त्यामध्ये बसलेले, आणि त्या अवधूताचं स्वरूप त्यांनी पाहिलं की यदुनी कसे होते ते अवधूत. ते म्हणतात, महाशय्या पृथ्वी विपुल उपधानम भुजलता वितानम चाकाशम व्यजनमनुकूलोय अनिलाहा. अहो, त्यांना कशाचंच घेणं देणं नव्हतं. महाशय्या पृथ्वी ही त्यांच्यासाठी शय्या आहे. आणि विपुल उपधानम भुजलता या वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या फांद्या किंवा लता ही त्यांनी आपल्या उपबर्हण म्हणून, उशी म्हणून धारण केलेल्या होत्या. वितानम चाकाशम, आणि आकाश त्यांच्यासाठी मंडप होतं. संत तुकारामांनी नाही म्हटलं का, आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करू. अहो, एकांतवास माणसाला हा सगळा आनंद प्राप्त करून देतो. आकाश मंडप आहे, पृथ्वी आसन आहे. मग कशासाठी वेगळ्या मंडप घालत बसायचं? कशासाठी वेगळे अंथरुण पांघरुण करायचे? ते म्हणतात, सुखी शांत शेते मुनिरक्तनुबीर. सुखी शांत, ज्या ठिकाणी सुखामध्ये तुम्हाला जर बसायचं असेल तर कोणत्याही प्रकारचा स्वार्थ करू नका, कोणत्याही प्रकारची हावहाव करू नका, कोणत्याही वस्तू जमा करू नका. सुखी शांत शेते मुनिरत अनुभूतीर पव इव. आपण या ठिकाणी जर आपल्याला शांती प्राप्त करून घ्यायची असेल, अल्पसंतुष्टता यामध्ये शांती आहे. धैर्यम जसे पिता क्षमाचे दृढी शांती स्थिरंगेहिनी. सत्यम, ज्याच्याजवळ धैर्य हा पिता आहे, क्षमा ही जननी आहे, आणि सत्य दया हे ज्याचे बहीण भाऊ आहेत. मनस्संयम हा शय्या भूमितलम दिशोपी वसनम ज्ञानामृतम भोजनम. असा जर कुणी असेल, शय्या भूमितलम दिशोपी वसनम. आम्हाला गरज नाही, आम्हाला वस्त्राची गरज नाही, दिशा हेच आमचं वस्त्र आहे. आम्हाला प्रावरणाची गरज नाही, आकाश हे आमचं मंडप आहे, आकाशच आमचं पांघरुण आहे. शय्या भूमी म्हणजे आमची शय्या आहे, आणि आमचं भोजन ज्ञानामृतम भोजनम. ज्ञान हेच आम्ही घेतो, ज्ञान हेच अमृत आहे, तेच आमचं भोजन आहे. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करू. संत तुकाराम महाराज म्हणतात, हरी कथा भोजन परवडी विस्तार. तुकारामाने हाच अभंग यामध्ये हाच अर्थ या अभंगात प्रगट केलेला आहे. हरिकथा भोजन परवडी विस्तार रमे तेथे मन क्रीडा करू. पक्षी सुस्वरे आळवीती. हा निसर्गच आमचा मित्र आहे, आणि म्हणून ते म्हणतात, या वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी.
पक्षीही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगायेत. आणि गुणदोष अंगाला नाही आले म्हणजे माणूस शांत राहतो. कोणाचा निंदाय करायची नको, कोणाची स्तुती करायची नको. हे तस्य कुटुंबिनोवत सखे कस्मात् भयम योगिनः. आणि त्यामुळं योगी लोकांना भय नसतं, योगी लोकांना कोणत्याही प्रकारची इच्छा नसते. क्वचित भूमौ शय्या क्वचितपि पर्यंक शयने. आणि मग यदू आले, यदूने नमस्कार केला. त्यांनी पाहिलं अरे अवधूत आहेत. अवधूतांना साष्टांग नमस्कार केला आणि त्यांना विचारलं, महाराज आपण या ठिकाणी भूमीवर जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले आहात, आपल्या अंगावर एकही वस्त्र नाही आणि आपण तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावर आनंद कसा काय? तुमच्या चेहऱ्यावर दुःख नाहीये, तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे. कसा काय आनंद आहे? ते म्हणतात, अहो राजा, अरे मी याचा विचारच करत नाही. क्वचित भूमौ शय्या, कधी मला जमिनीवर झोपावं लागतं, मी झोपतो, आनंदाने झोपतो. क्वचिदपि पर्यंक शयने, कधी कधी राजा तुझ्यासारखे सम्राट येतात, मला म्हणतात महाराज आमच्या घरी चला, आमचं घर पावन करा. मी म्हणतो चला. ते मला पलंगावर झोपवतात, गाद्या गिरद्या सगळीकडे असतात, सगळीकडे अत्तर लावलेलं असतं, बितानं लावलेली असतात, फुलांच्या माळा घातलेल्या असतात, मलाही फुलांच्या माळा, पंचपक्वान्नाचं भोजन, चंदनाचा पाट, चांदीचं ताट सगळं देतात आणि मी जेवण करतो. तर कधी क्वचित शाकसार क्वचितपि छाल्यो धनरुची, ही पंचपक्वान्नाचं भोजन करतो, निघून येतो तिथून. पुन्हा कधी कधी मला भाजीचं पानही मिळत नाही, कधी कधी मी उपाशी राहतो, पण मला राजांनी नेलं म्हणून आनंद नाही आणि जमिनीवर झोपावं लागलं म्हणून दुःख नाही. क्वचित शाकासार क्वचितपि शाल्यो धनरुची, ही नीती शतकामध्ये भर्तृहरी म्हणतात. त्याप्रमाणे या ठिकाणी ते म्हणतात की राजा यांनी विनंती केली, महाराज पण तुमच्या या एवढा ज्ञानाचा, तुम्ही एवढं जे ज्ञान प्राप्त केलं ते कुठून प्राप्त केलं, त्यांचे गुरु कोण आहेत? असं म्हटल्यानंतर ते म्हणतात, हे राजा, अरे माझे काही एक गुरु नाही, माझे 24 गुरु आहेत. म्हणजे 24 गुरु? संतिमे गुरु राजन. हे राजा, मला अनेक गुरु आहेत. म्हणजे लोकांना ते एकच गुरु असतात. ते म्हणतात त्या अर्थाने गुरु नाही, मी प्रत्येक वस्तूमधलं जे तत्व आहे ते घेतलंय. तत्व म्हणजे गुरु. प्रत्येक वस्तूमध्ये काय काय तत्व आहे ते मी घेतलंय. तर कोणकोणते गुरु आहेत माझे? त्यांनी सांगितलं, पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, भुंगा, मधमाशी, हत्ती, हरिण, मासा, पिंगला, बालक, कुमारी म्हणजे कन्या, शरकृत म्हणजे व्याध, कुरर नावाचा एक पक्षी, सर्प, एक मकडी आणि ऊर्ण नाभी, एवढे माझे गुरु आहेत. ते म्हणे हे 24 तत्व या ठिकाणी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूत, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच तन्मात्रा, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, किती झाले? 24. 24 आला 24. प्रत्येकातून एक एक गुण मी घेतला. पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी, आप, शीतांश. नाथ महाराज यावर टीका करताना म्हणतात, पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी, आप, शीतांश, 7वा तो चंडांश, कपोता परीक्ष 8वा, अजगर, सिंधू, पतंग, मधुमक्षिका, गजभृंग, हरिणी, मीन, वेश्या, चांग, नाम, शुभग, पिंगळा, टिटवी आणि लेकरू, कुमारी आणि शरकरू, सर्प, कातीर्ण, यशस्करू, इतुके निगुरु 24. नाथांनी यावर विवरण करताना त्यांच्या एकनाथी भागवतामध्ये म्हटलंय, असे हे 24 गुरु आहेत. यातल्या प्रत्येकाकडून मी एक एक गुण घेतला. पृथ्वीकडून मी क्षमेचा गुण घेतला. क्षमा. आपण पृथ्वीला लाथ मारतो, रागाने तिच्यावरती लाथ मारतो, चालतो, पण पृथ्वी कधी आपल्यावरती रागावत नाही, कारण तिचं नावच क्षमा आहे. म्हणून क्षमेचा गुण मी पृथ्वीकडून घेतला. म्हणून आपण क्षमान देवीम माधवीम माधव प्रियाम आपण म्हणतो ना हिरण्य सूक्तामध्ये, तिला क्षमा म्हणतात. जी मूर्तिमंत क्षमा आहे, तुमच्या सगळ्या लाथा ती सहन करते. लहान मुलाच्या लाथा आई नाही का सहन करत? पोटामध्ये मुलगा अर्भक असतो आणि तो लाथा मारतो, तिचं पोट दुखतं पण ती सहन करते. जन्माला आल्यावर त्याला मारते का? तू पोटात मला लाथ मारली म्हणून नाही. अरे अज्ञानी आहेत.
जाऊ द्या, बिचारे जीव अज्ञानी आहेत म्हणून पृथ्वी त्यांचा अपराध क्षमा करते. वायूकडून कोणता गुण घेतला? पृथ्वीकडून क्षमा. वायूकडून हा गुण घेतला की वायू सगळीकडे फिरतो पण तो अलिप्त आहे. अनिकेत हा अनिकेत म्हणजे खरं म्हणजे बेघर, पण तसा अर्थ या ठिकाणी घ्यायचा नाही. तो सगळीकडे फिरतो, सगळीकडे त्याचे घर आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींनी अनिकेत शब्दावर भाष्य करताना गीतेच्या टीकेमध्ये म्हटलंय की आणि वायूसी एके ठाई बिढार जैसे नाही. खरं म्हणजे अनिकेत म्हणजे बेघर, पण माऊलींनी त्याचा पॉझिटिव्ह अर्थ घेतला, त्याचा सकारात्मक अर्थ घेतला. कोणता? की वायूसी एके ठाई बिढार जैसे नाही. अहो सगळेच घर वायूचे आहेत, मग आपलेच घर सगळे म्हटल्यावर इथे भेद कुठे आला? मग जर माझं माझं म्हटलं तर भेद आहे, पण वायू काय म्हणतो? नाही, हे सगळेच माझे आहेत, सर्वच माझे, सर्वच आपले, सर्वच माझे आहेत आणि सगळीकडे मी आहे. त्यामुळं मी व्यापक झालो असा विचार का करत नाहीत आपण? सर्वत्र फिरून आलो, वायू सगळीकडे फिरतो आणि सुगंध हा तो फुलामधून घेतो आणि दुर्गंधावरही जातो, दुर्गंधही घेतो, पण कुठेही लिप्त राहत नाही. अलिप्तता हा वायूकडून गुण मी घेतला. त्यानंतर आकाश हे निर्लेप आहे. आकाशाकडून हा गुण घेतला की पाऊस पडतो पण आकाश भिजत नाही, ऊन कडक होतं पण आकाश तापत नाही. का? आकाश म्हणतं मी निर्लिप्त आहे, निर्लेप आहे. माझ्यामध्ये पाऊस पडतो, कशात पडला? आकाशातून पडला. ऊन कुठं तापला? आकाशात, पण आकाश तापत नाही, आकाश ओलं होत नाही. का? ते निर्लेप आहे, ते व्यापक आहे. म्हणून गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम आपण भगवंताला म्हणतो गगन सदृशम. या दृष्टीने पाण्याकडून कोणता गुण घेतला? पृथ्वी वायू आकाश अग्नी आप सितांश. अग्नीकडून हा गुण घेतला की अग्नी सर्वभक्षी आहे, तो सगळं आत्मसात करतो, तो सगळं स्वीकारतो, चांगलंही स्वीकारतो आणि वाईटही स्वीकारतो, पण कुठेही त्याचा उच्चार करत नाही, तो सगळं काही गिळंकृत करतो. तसं आपण सगळं आत्मसात करावं, सगळं आपल्यामध्ये ठेवावं, वाईटही आपल्याजवळ आणि चांगलं आपण सगळ्याचं भस्म करून टाकावं. चांगलं आणि वाईट सगळं जळून जातं. अग्नीमध्ये आपण म्हणतो ना, ओलंही जळतं आणि वाळलंही जळतं, ओलं आणि वाळलं दोन्ही जळून जातं. त्याप्रमाणे पाण्याकडून गुण घेतला स्वच्छता, शुद्धता. पाणी हे इतरांची शुद्धता करतं, तसं आपण शुद्धता करावी, स्वच्छता करावी. आत्मा हा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे, त्याप्रमाणे पाण्याकडून हा गुण घेतला. चंद्राकडून हा गुण घेतला की चंद्राच्या कला, पौर्णिमेच्या वेळेला पूर्ण चंद्र असतो, 16 कलांचा चंद्र, हळूहळू हळू कला कमी 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 होत जातात आणि अमावस्याला तो दिसेनासा होतो. अमावस्याला दिसत नाही, पण पुन्हा प्रतिपदेला बारीक कोर दिसते, द्वितीयेला थोडी मोठी, तृतीयेला अजून मोठी. पण जरी चंद्रावर अमावस्येचा काळा रंग आला तरी मूळ चंद्रावर त्याचा परिणाम होत नाही. तो कला वेगळ्या आहेत आणि चंद्र वेगळा आहे. कला ह्या भासमान होतात, कला फक्त आपल्याला दिसतात, चंद्र कुठे गेला नाही आणि कुठे आलाही नाही. त्याप्रमाणे देहाच्या अवस्था ह्या 6 आहेत, ज्याला आपण षड्भाव विकार म्हणतो. अस्ति जायते वर्धते, त्याचप्रमाणे परिणमते, त्याचप्रमाणे अपक्षीयते आणि विनश्यते. ह्या शरीराच्या अवस्था आहेत. वाढला, मोठा झाला, तरुण झाला, म्हातारा झाला, वृद्ध झाला. मग जसा चंद्र हा 16 कलांनी वाढतो परिपूर्ण आणि पुन्हा कमी होतो, पुन्हा वाढतो, पण चंद्रावर त्याचा परिणाम होत नाही. तसं देहाच्या अवस्थेचा परिणाम आपल्या आत्म्यावर होऊ देता कामा नये. आपला आत्मा तरुणही नाही, वृद्धही नाही, तो रोगी नाही, तो निर्माणही होत नाही, तो मरतही नाही. त्याप्रमाणे मी त्याच्याकडून हा गुण घेतला. त्याप्रमाणे अग्नीचं पावकत्व मी घेतलं, शुद्धपणा मी घेतला. अग्नी सगळं भक्ष करतो, शुद्ध असतो. केला जरी पोत बळीची खाली, ज्वाला तरीही वरती उफाळे. आपण म्हणतो ना, आली जरी कष्ट दशा अपार, किती दुःख झालं, किती कष्टाची दशा आली तरी नटा किती धैर्य कदापि थोर. मोठमोठे जे धैर्यवान लोक आहेत ते आपलं धैर्य कधी सोडत नाही. आपला धैर्यपणा, आपला धीटपणा
आपली सत्ववृत्ती कधी सोडत नाही. शांत राहतात, किती दुःख येऊ द्या, परंतु ते शांत वृत्तीने त्या दुःखाचा सामना करतात. कसे ते म्हणतात, ज्याप्रमाणे आपण किती पोत आपला खाली केला, पोत म्हणजे आपण देवीच्या समोर पोत लावतो, किंवा एखादं अग्नी आपण पेटवला, एखादं लाकूड घेतलं, ते पेटवलं आणि ते आपण खाली केलं म्हणून अग्नी काय खाली जातो का? ते ज्वाला तरीही वरती उफाळे, तो वरतीच जातो. अग्नीचा टेंबा नेहमी वरती जातो. वरती जाण्याचा गुण अग्नीचा आहे. अग्नी हा ऊर्ध्वगामी आहे, त्यामुळे तो वरती जातो. दीपशिखेचा विनाश होत असताना सुद्धा तो दिसत नाही. तसं विश्व हे केवळ भ्रममात्मक आहे. त्यानंतर सूर्याकडून मी गुण घेतला की सूर्य उन्हाळ्यामध्ये सगळं जल पृथ्वीवरचं घेतो, पण पावसाळ्यामध्ये पुन्हा परत देतो. घ्या, समाजाकडून आपल्याला अनेक गोष्टी मिळतात, दान मिळतं, धर्म मिळतो, सगळं मिळतं, पण पुन्हा ते समाजाला देऊन टाका. अनेक लोक या प्रकारचे आपल्याला माहिती आहे की अग्निहोत्री मंडळी अग्निहोत्र करतात, मोठमोठे यज्ञयाग करतात. आणि सेलुकर महाराज यज्ञयाग करायचे, काय हो, एक सुद्धा पैसा परत घेऊन जात नव्हते. सगळा पैसा यज्ञामध्ये संपून टाकायचे. लाखो कोट्यवधी रुपये मिळायचे, पण कमरेला त्यांचा रुपया सुद्धा नसायचा. ज्याला म्हणतात त्याग. असं हे मी सूर्याकडून घेतलं. योगी असाच असतो, तो इंद्रियजन्य सुखामध्ये कधी लिप्त होत नाही, क्षणिक सुखाने सुखावून जात नाही आणि दुःखाने दुखावून जात नाही. गुणैर गुणानुबाद ते यथाकालम विमुंचती न तेषु युज्यते योगी गोभिर्गा इव गोपतीही. त्याप्रमाणे सूर्याकडून मी हा गुण घेतला. त्यानंतर सूर्य वेगवेगळ्या पाण्यामध्ये जरी आपल्याला वेगवेगळे सूर्य दिसले तरी सूर्य एकच आहे. भ्रममूलकता ही भिन्नता आपल्याला दिसते. सूर्य जसा निर्विकार, प्रतिबिंब हललं म्हणून सूर्य हलत नाही, प्रतिबिंब गढूळ झालं म्हणून सूर्य गढूळ होत नाही. त्याप्रमाणे कबुतराकडून मी एक गुण घेतला. ते म्हणे कबुतराकडून, कबूतर पक्षाकडून, हो म्हणजे मी कबुतराकडून एक गुण घेतला. कोणता? कुटुंबासक्त राहू नये, हा कबुतराकडून मी गुण घेतलाय. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की एकदा काय झालं राजा, मी त्या ठिकाणी पाहत होतो, मी सगळ्या जगामध्ये फिरतो, सगळीकडे हिंडतो आणि सगळं निरीक्षण करतो. काय काय निरीक्षण केलं मी? ते म्हणतात, मी असं निरीक्षण केलं. एकदा काय झालं, कपोतो स्नेहगुणित हृदयोग्रह धर्मिणाऊ. एकदा मी पाहत होतो, एक कबूतर होतं, कपोत म्हणतात त्याला, आणि एक कपोती. त्या कबुतराच्या जवळ त्याची मादी, हे दोघं जण अत्यंत एकमेकावर निस्सीम प्रेम करणारे होते. कपोत कचनारण्य कृत निडो वनस्पतौ. त्या कपोताने एक घरटं केलेलं होतं आणि त्या दोघांचं घरटं, ते दररोज त्या घरट्यामध्ये जायचे यायचे. कपोत्या मार्या या सार्ध मुवा असं कधी समाहा. भागवतकारांनी सुद्धा ही कथा खूप चांगली सांगितली आहे. आणि नाथ महाराजांनी तर या कथेवर इतक्या ओव्या लिहिल्यात. आणि हा कपोत म्हणजे संसारी मनुष्य आहे असं दाखवलंय. मग काय झालं म्हणे, नाथ महाराज म्हणतात, कपोत आणि कपोती परस्परे दोघा अतिप्रीती. नाथ महाराजांचं सांगतो, दोघांच्या वरती एकमेकांची अत्यंत प्रेम होतं. स्नेह वाढीला असे चित्ती हृदयी आसक्ती नीच नवी. दररोज प्रेम वाढत चाललं. कोणावरचं? बायकोवरचं, आपल्या मादीवरचं प्रेम वाढत चाललं. हा भाव विलास स्थिती. आता इथं नाथ महाराजांनी त्याला मनुष्याचं रूप दिलंय. हाव भाव कटाक्ष यामध्ये तो तल्लीन झाला आणि दोघं एकमेकाकडे बघू लागले. परस्परे कुरवाळीती ओठंगती एक येरा. काय दोघांचं प्रेम. दोघांनी बरोबर राहायचं, दोघांनी बरोबर जायचं, दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालायचा, दोघांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालायचे. आणि स्त्री एसी सांडूनी दुरी पाऊल न घाली बाहेरी. आपल्या पत्नीला सोडून तो बाहेर जातच नव्हता. बाहेर जायचं झालं तरी पत्नीला बरोबर घ्यायचं, स्कूटरवर घ्यायचं की निघायचं. दोघांनी बरोबर जायचं, बरोबर यायचं. बाजाराला जायचं ते बरोबर, सिनेमाला जायचं बरोबर, नाटकाला जायचं बरोबर, कामाला जायचं बरोबर. आणि हात धरून परस्परी आत बाहेरी हिंडती. याप्रमाणे सदा एकांती बसती. दोघांचं एकमेकांचं स्थान, एकमेकांच्या जवळ जवळ बसणार, पाटाला पाट ताटाला ताट, अशा पद्धतीने दोघांची
शय्यासन टनस्थान वार्ता क्रीडा शनादिकम. गप्पा मारायचं तर दोघांनीच, बोलायचं तर दोघांनीच, हिंडायचं तर दोघांनीच, निद्रा दोघांनी बरोबरच करायची. अहो रात्री एकत्र. याप्रमाणे दोघांचं इतकं प्रेम एकमेकावर वाटू लागलं, एकमेकांचं प्रेम वाढू लागलं की परस्परांपासून त्यांना करमेना. आणि मग त्यांनी वर्णन केले नाथांनी, बैसली साखरेवरी माशी मारिता ही नुडे तैशी. ज्याप्रमाणे साखरेवर माशी बसली म्हणजे तिला आपण उठवलं तरी उठत नाही, तिला त्या साखरेची गोडी एवढी असते की त्यातून ती उठतच नाही. तैसा भोगिता स्त्रियेची सुख पाळी देख सर्वत्र. त्याप्रमाणे तैसा भोगिता विषयासी जरा मरणासी नाठवी. नाथांनी बरोबर खुंटी मारली, जरा मरणासी नाठवी. अहो कशाचं स्मरण नाही राहिलं, आपण कोण, काय, कुठे आहेत, आपल्यावरती कोण लक्ष ठेवतंय. अहो काळ बरोबर बाण घेऊन बसलाय हे पाहिलं नाही त्यांनी. आणि नंतर आधीच प्रेम तर वाढतच होतं, प्रेम दररोज वाढत होतं. आधीच प्रिया पढयंती म्हणजे प्रेमाची. आधीच तर बायको प्रेमाची, त्याच्यात ती गर्भवती झाली. मग तर काय बघायचं, त्याचं प्रेम तर एवढं वाढायला लागलं तिच्याबद्दल की बस तिच्या शिवाय करमेना. तिची काळजी घेण्यामध्ये तो तल्लीन झाला आणि तेही झाली गर्भवती. तैशी लोभियाची हाती सापडे आवडची ती धनलोहे. एखाद्या धनलोभी माणसाला जर हंडा सापडला धनाचा तर जसा त्याला आनंद होईल तसा आनंद झाला नाथ म्हणतात. आणि मग काय, गर्भवती झाली. 1 2 3 4 5 9 महिने झाले, पुत्र झाला, संतती झाली. मग ती संतती झाल्यावर पुन्हा दुसरी, पुन्हा तिसरी, करत 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 या ठिकाणी 2 3 4 मुलं झाले. आणि मग मात्र या मुलांच्या मध्ये रममाण झाला, बायकोमध्ये रममाण झाला. दोघांनी एकमेकांच्या बरोबर, माता पिता दोघे बसती. सगळे पोरं बसायचे बाजूला आणि जवळ आई वडील बसायचे. समोर अपत्य खेळायला लागले, धावायला लागले, त्यांच्या नादामध्ये तल्लीन झाला. हो इतका सगळा विसरला की मी कोण, माझं वय काय, माझं या ठिकाणी आपल्या घराकडे कुणी पाहतंय का याच्याकडे त्याचं लक्ष नाही. बाहेर जायचा, चूचू करायचा आणि धान्य आणायचा. हिने बाहेर जावं, दोघांनी बरोबर जावं, बरोबर यावं, तोंडामध्ये दाणे आणावेत. प्रजा अपपशुतो प्रीतो दंपती पुत्र वत्सलव. आता बरोबर आहे, मुलं झालेत, बाळ झालेत म्हटल्यावर त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था झाली पाहिजे ना, त्यांचा पंख फुटेपर्यंत. म्हणून जायचं बाहेर, दाणे आणायचे, यांच्या पिल्लाच्या तोंडामध्ये घालायचे. तिने यायचं, पिल्लाच्या तोंडात दाणे, मग याने यायचं, पिल्लाच्या तोंडात दाणे. दोघंही बरोबर बाहेर फिरायचे, बाहेर जायचे, दाणे घेऊन यायचे. आणि करता 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 इतके तल्लीन झाले की आसपास राजाला म्हणतो अवधूत, मी पाहत होतो हे सगळं मी पाहत होतो, काय चाललंय काय नाही. आणि तेवढ्यात एका व्याधाने जाळं टाकलं. त्याच्याकडे याचं लक्ष नव्हतं, याचं लक्ष फक्त कुटुंब भरणात होतं. आणि जाळं टाकल्यानंतर तिथे हे दोघे बाहेर गेले. त्यांनी त्या जाळ्यामध्ये 2-4 दाणे टाकले. परितः कानने तस्मिन् नर्थ चतुर्श्रम. आणि त्या लुब्धकाने दाणे टाकल्याबरोबर या लहान लहान पिल्ले घरट्यातून खाली पाहायला लागले होते. चूचू करत पुढे आले. त्यांनी ते दाणे पाहिल्याबरोबर त्यांना वाटलं आता हे दाणे खावेत, म्हणून दाणे खाण्यासाठी पुढे आले तर पटकन त्या जाळ्यामध्ये पडले. जाळ्यात पाय अडकले, जाळ्यातून निघता येईना. 1 2 3 4 चारीचे चारी पिल्लं त्याच्यात पडले. आणि पडल्यानंतर इकडं ही कपोती आली, चू करत कपोती आली. कपोती आल्याबरोबर तिने पाहिलं आधी घरट्यामध्ये, काय घरट्यात चुचवाट दिसत नाही, आपले पोरं कुठे आहेत. म्हणून पाहता क्षणी तिच्या लक्षात आला, अरे आपले मुलं या जाळ्यात पडले. अहो मे पश्चातापाय दुर्मते हे. अरे ती कपोती आली, तिने पाहिलं बालकांची चुवाट दिसत नाही आणि खाली पाहता क्षणीच दीन झाली, दुबळी झाली. अरे तेवढ्यात व्याध बसलेलाच होता. त्याने बाण बरोबर नेम धरला आणि तिला बरोबर वेधलं, तिला खाली पाडलं. तिच्या छातीमध्ये बाण बसला, खाली पडली. छातीत बसल्याबरोबर त्या जाळ्यामध्ये पडली. तेव्हा तात्काळ गतप्राण झाली. तेवढ्यात थोड्या वेळाने कपोत आला. कपोतश्च आत्मजान बद्धान आत्मनोप्यधिकान प्रियान.
आता आपली बायको वाट पाहत असेल, आपली पोरं वाट पाहत असतील, म्हणून मोठ्या गडबडीने आला. चिव 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 करत त्याला वाटला तो पोरं समोर येतील. आतमध्ये पाहायला तो शून्य प्रायेषु सद्मशु, सगळं शून्य दिसायला लागलं. म्हणले अरे घरामध्ये कोणीच कसं नाही, आणि आपली पत्नी कुठे आहे? पाहता क्षणी दिसलं आपली पत्नी पडलेली आहे, आपलं पोरं पडलेले आहेत, आणि व्याध मात्र बाण बरोबर नेम धरून होता. मरणाचे स्मरण असावे, रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे. या ठिकाणी बरोबर त्यांनी बाण मारला, आणि मग मात्र अतृप्ता कृतार्थस्य, आणि मग बाण जेव्हा छातीमध्ये बसला, तो बाण लागला लुब्धकाचा, त्या व्याधाचा, आणि ताबडतोब तो खाली पडला. त्याचं जे हृदय आहे ते वरती राहिलं, आणि खाली 2 पाय पंख त्या ठिकाणी पसरले. मातीत ते पसरले अतिरम्य पंख, मातीमध्ये ते पंख पसरले, आणि छाती पांडुर निष्कलंक, पांढरी स्वच्छ असलेली छाती, निष्कलंक असलेली छाती, त्याच्यात बाण बसला होता. अरे त्या पक्षावर दगड बसल्याबरोबर तो ताबडतोब गतप्राण झाला. आणि ते म्हणतात अशा पद्धतीने हा व्याधाने त्याला मारलं. हा विचार करू लागला, अरे अरे मी अतृप्त, मी अजून अतृप्त आहे, मला अजून तृप्ती मिळाली नाही, मी अजून संसार उपभोगला नाही, परंतु तरी मला मरण स्वीकारावं लागलं. अरे 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 एवं कुटुंब शांतात्मा. या ठिकाणी म्हणतात अवधूत, याप्रमाणे जो कुटुंबासक्त आहे त्याची अवस्था ही होते. जो कुटुंबासक्त आहे त्याच्यावरती काळाने बरोबर नेम धरलेलाच असतो, आणि काळ याप्रमाणे त्याचा वेध घेतो. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात असा कुटुंबासक्त जो आहे, ग्रहारूढ जो आहे, तो त्याची गती शेवटी अशी दुर्गती होते. कपो अंतरला स्त्री बाळकी, कपोता तो एकाएकी रुदन करी अधोमुखी अति दुःख विलोपित. आणि याप्रमाणे स्त्री पुरुषांची चित्तवृत्ती अनुकूल वर्ते धर्म प्रवृत्ती. म्हणून सोहम शून्य ग्रहे दिनो मृत प्रजा, तो आपल्या मृत पुत्राकडे बघू लागला, स्त्रीकडे बघू लागला, आणि जाळी पडला कपोता दुर्बुद्धी, झाली लुब्धकाची कार्यसिद्धी, सहकुटुंबे घेऊन खांदी निघे पार्थिव स्थाना. ऐसा कुटुंबी ग्रहस्थू, कुटुंब पोषणी आसक्तू, विषय वासना अशांतू, पावे घातू सकुटुंब. अशा प्रकारचा जो कुटुंबासक्त आहे त्याची अवस्था ही होते, असं नाथ महाराज म्हणतात. याप्रमाणे हे राजा, मी त्याच्याकडे पाहत होतो, त्याच्याकडून मी गुण घेतला, कुटुंबासक्त राहायचं नाही असा मी गुण घेतला, आणि तिथून निघालो. मग ब्राह्मण म्हणजे अवधूत म्हणतात, सुखमैंद्रिकम राजन स्वर्गे नरक एवच. हे राजा, स्वर्गात काय किंवा नरकात काय, सुख सारखंच आहे, सुखात भेद नाही. याप्रमाणे जो सुख याच्या नादी लागतो तो नरकात काय, नरकातले किडे सुद्धा म्हणतात आम्ही आनंदी आहेत, आम्ही सुखी आहेत, आम्हाला दुःख कुठेच नाहीये. ऐंद्रिय सुख स्वर्गातही तेच आहे आणि नरकातही तेच आहे, ते सारखंच आहे. म्हणून मी समाधानी वृत्ती अजगराकडून घेतली. अजगर मी गुण घेतला अजगराकडून, की समाधानी, कोणत्याही काळात कोणत्याही स्थितीत समाधान मानायचं. आणि या समाधानी वृत्तीने शयानो वीत निद्रश्च नेहेतेंद्रियवानपि मुनी प्रसन्न गंभीरो दुर्विगाह्यो दुरत्यया. याप्रमाणे ही समाधानी वृत्ती मी त्यातून घेतली. त्यानंतर मधुमक्षिका, मधमाशी, हिच्याकडून मी गुण घेतला. काय मधुमक्षी काय करते, वेगवेगळ्या फुलातून मध गोळा करते, आणि मध गोळा करून ती आणते, तू साठवते. पण शेवटी एकदा एखाद्या वेळेस माणूस येतो, एखादा ग्रहस्थ येतो, तो घोंगडा अंगावर घालतो, जाळ लावतो, आणि मोहळ जाळून टाकतो. मोहळातल्या सगळ्या माशा मरून जातात, आणि त्याचा मध घेऊन तो निघून जातो. मग कष्टी मधुसंची माशी कष्टाने ती तो मध गोळा करतो, आणि शेवटी तो मध गोळा करून मध कोणाला प्राप्त होतो, तो माशीला मिळतच नाही, तो दुसऱ्याच माणसाला मिळतो. म्हणून आपण संचय करायचा नाही. अशा प्रकारचं मी त्यांच्याकडून गुण घेतला. त्यानंतर पाणी पात्रो दरा मत्रो मक्षिकेवन संग्रही, मक्षिका हिच्याकडून असंग्रह हा गुण मी घेतला. पदापि युवतीर भिक्षुर न प्रशेद दारभीमपी. त्याचप्रमाणे मी दुसरा एक गुण घेतला, तो म्हणजे समुद्राकडून. कोणता? गांभीर्य. समुद्र कधी आपली गंभीरता सोडत नाही.
समुद्र आपली मर्यादा कधी सोडत नाही, तो मर्यादेचा अतिक्रम करत नाही. हा गुण मी समुद्राकडून घेतला. त्यानंतर बालकाकडून गुण घेतला की कोणत्याही वस्तूबद्दल तो आसक्त नसतो. लहान मुलगा बघा ना, लहान मूल अगदी लहान असेल तर एक वस्तू दिली की ती घेतं, दुसरी समोर आणली की ती देतं टाकून, दुसरी घेतं. तो जसा अनासक्त आहे, निरासक्त आहे, तशी अनासक्ती हा गुण मी घेतला. विद्वांस चरती बालवत, विद्वान हा बालवत लहान मुलाप्रमाणे वागतो असं म्हटलंय. तर लहान मुलाप्रमाणे वागतो म्हणजे तो लहान मुलासारखा विद्वान कोणत्या अर्थाने, तर अनासक्त वृत्ती या अर्थाने. याप्रमाणे मी आणखी गुण घेतला. कोणते? कुरंग मातंग पतंग मीन भृंगा हाता पंच भिरेव पंच. मी कुरंग, मातंग, पतंग, मीन आणि भृंग यांच्याकडून एक एक गुण घेतला. हरिणाकडून मी हा गुण घेतला की हरिण पकडलं का जातं, तर गानलुब्ध होतं म्हणून पकडलं जातं. आपले जे 5 विषय आहेत, 5 विकार आहेत, शब्द रूप रस गंध स्पर्श, या 5 गोष्टीमध्ये एक एक प्राणी अडकतो. शब्दाने म्हणजे नादाने हरिण अडकतो. शांत त्या ठिकाणी नाद सुरू झाला की त्या हरिणाला तो नाद खूप आवडतो आणि शांत डोळे झाकून ते स्वर ऐकत बसतं. त्याच वेळेस त्या ठिकाणी व्याध येतो आणि त्याला ठार मारतो. गान विषय लुब्ध म्हणजे शब्द विषया लुब्ध हा हरिण होतो. मातंग म्हणजे हत्ती, तो स्पर्श लुब्ध होतो. लाकडाची एक हत्तीण करतात, खाली एक मोठा खड्डा करतात आणि त्याच्यामध्ये तो ठेवतात. खाली अगदी भुसभुशीत अशा प्रकारची जमीन असते. त्या ठिकाणी हत्तीने तिला पाहिल्याबरोबर हत्ती धावत धावत जातो आणि हत्तीणीकडे गेल्याबरोबर त्या खड्ड्यात पडतो आणि एवढा मोठा हत्ती बलाढ्य पण पकडला जातो. त्याला साखळदांड्याने बांधतात म्हणून ते म्हणतात कुरंग, मातंग, पतंग. पतंग म्हणजे हा एक छोटासा किडा, तो दिव्यावर झडप घालतो आणि शेवटी मृत्यूपंथाला लागतो. म्हणून त्या पतंग या कीटकांनी तो रूपलुब्ध होतो. गानलुब्ध, स्पर्शलुब्ध, रूपलुब्ध. आणि त्यानंतर मीन म्हणजे मासा, त्याला गळ टाकतात आणि गळ गिळता घसा फाटे. तो गळाला एक आमिष लावलेला असतं, मांसाचा तुकडा लावलेला असतो आणि त्या माशाला वाटतं की हे खावं म्हणून खायला जातो. तो गळच त्याला अडकतो त्याच्या घशात आणि तो पकडला जातो. एवढा चंचल मासा पण पकडला का गेला? गळामुळे, गळाला लावलेल्या आमिषामुळे. म्हणून आमिषाला भुलायचं नाही असं मी ठरवलं. आणि भृंग म्हणजे भुंगा, एवढा लाकडं फोडणारा भुंगा. ते म्हणतात मोठमोठे लाकडं फोडणारा जो भुंगा असतो. दारू भेद निपुणोपी षडंघ्री. दारू म्हणजे लाकूड, दारू म्हणजे लाकूड फोडणारा भुंगा. जो कोरडे काष्ठ भेदो निजाये, नाथ महाराज म्हणतात जो कोरडे काष्ठ भेदो निजाये तो कमळदळी गुंतला ठाये. तो कमलदल मात्र त्याला तोडता येत नाही. एवढे मोठे लाकडं फोडतो पण कमलदलातून बाहेर पडू शकत नाही. कमळाची पाकळी तो भेदू शकत नाही. का? तर त्याला प्रेम असते तिच्याबद्दल. कवी म्हणतात की अरे एक भुंगा आला, हे म्हणतात मी पाहिलं भुंगा आला, त्याने कमळामध्ये गेला, तर कमळातला स्वाद घेत शांत बसला आणि इतका तल्लीन झाला की त्याला कळलंच नाही संध्याकाळ कधी झाली. संध्याकाळ होताना कमळ बंद झालं, कमळ मिटू लागलं आणि कमळ मिटल्याबरोबर मिटता कमळ दल आणि हा भृंग त्याच्यातच अडकला. भृंग हा कमळामध्ये दंग झाला आणि त्याच्यात अडकला आणि मग मिटलं कमलदल. कमलदल मिटलं, हा बिचारा गुदमरू लागला. पण एवढा मोठा लाकडं फोडणारा पण कमळाची पाकळी तोडू शकत नाही प्रेमामुळं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अवधूत म्हणतात मी पाहिलं एक हत्ती आला, कमळ उमललं, हत्ती आला आणि हत्तीने ते कमळ आपल्या सोंडेत घेतलं, उपटलं आणि फेकून दिलं. हा हंत हंत नलिनी गजउज्जहार. आणि अरे 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 हे नलिनी, हे कमलिनी, तुझ्यामुळं हा भुंगाची दशा काय झाली पहा. या भुंग्याची दुर्दशा झाली. तो एकीकडे पडला, तू एकीकडे पडली, तू सुद्धा तुटून पडली आणि भुंगाही मेला. तेव्हा अशा पद्धतीने 5 विषयामध्ये
एकेका विषयाच्या नादी लागून जर एकेका माणसाची ही दुरवस्था होते, तर 5 विषयाच्या नादी लागलेल्या माणसाची काय अवस्था होईल असं त्यांनी विचारलंय. अहो, एकेका विषयाच्या नादी लागून जर ही त्याची दुरवस्था या व्यक्तींची होत असेल, कुरंग मातंग पतंग मीन भृंगाहाता पंच भिरेव पंच, आणि मग अशा 5 विषयामध्ये तो शब्दामध्ये गुंततो, माणूस शब्दामध्ये गुंततो, माणूस स्पर्शामध्ये गुंततो, माणूस चवीमध्ये रसनेमध्ये गुंततो, या सगळ्यामध्ये तो गुंतून पडतो. मग त्याची अवस्था काय होईल? त्याची अवस्था म्हणजे त्याची दुर्दशा आपल्याला शब्दाने वर्णन करता येणार नाही. म्हणून ते म्हणतात याप्रमाणे, हे राजा, मी पिंगला नावाची एक वेश्या होती, तिच्याकडून एक गुण घेतला. ते म्हणे, वेश्येकडून? हो म्हणे. मधु हे वाग्रतो भुंगते यती ग्रमेधी नाम ग्रामगीत नसून या देते बरोबर क्वचित पिंगला नाम वेशासी विदेह नगरे पुरा. विदेहाच्या नगरामध्ये पिंगला नावाची वेश्या होती, ती राहत होती. आणि एके दिवशी माझं निरीक्षण चाललेलंच होतं. भिक्षा मागत मागत काय करायचं? निरीक्षण करायचं. अभूतकाले बहिर्द्वारी बिभ्रती रूपम उत्तमम, अत्यंत सुंदर रूपवान होती. आणि ती काय होती तर ती आपल्या काही लोक तिच्याकडे येतील, जास्त धनवान येईल, तो आपल्याला पैसे देईल म्हणून वाट पाहत होती. आणि अशी ही केवळ पैसा जो जास्त देणार आहे त्याची वाट पाहणारी, आपल्या शरीर विक्रीसाठी बसलेली, मार्ग आगच्छतो भिक्ष पुरुषान पुरुषभ तान शुल्कदान वित्तवतः शुल्क, पैसा जास्त मिळेल म्हणून अर्थकामुका ती त्यासाठी बसली आणि वाट पाहायला लागली की आपल्याला एखादा चांगला मोठा धनवान येईल. दरवाजात बसली, तिचं रूप सुंदर होतं, ती दिसायला चांगली होती, त्याप्रमाणे बसली. संध्याकाळी पावडर गंध वगैरे लावून बसली आणि एवम दुराशा ध्वस्त निद्रा. 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 12 वाजले तरी कोणीही तिच्याकडे फिरकला नाही. तस्य वित्याशया शुष्यत. मग पैशाच्या अपेक्षेने बसली पण एकही जण तिच्याकडे फिरकला नाही. शेवटी शुष्यत वक्त्राया दीनचेतसा, तोंड वाळून गेलं, सगळा गजरा सुकून गेला, त्याप्रमाणे पावडर निघून गेलं, अत्यंत थकून गेली, तहान लागली, भूक लागली. आणि मग मात्र विचार करू लागले, अरे एवढा वेळ मी एका पुरुषाची वाट पाहत होते, त्यापेक्षा मी जर परमपुरुषाची वाट पाहिली असती तर मुक्त झाले असते. अहो, मी विदेह नगरात राहते, ज्या नगरामध्ये विदेह राजा विदेह रूपाने राज्य करतोय, त्या अशा राजर्षीच्या नगरामध्ये मी राहते. धिक्कार असो मला, म्हणून स्वतःचा तिनेच धिक्कार केला. आणि ती म्हणू लागली की अरे अरे हे चूक झालं माझं, मी केवळ पैशाच्या अपेक्षेने लोभाने या ठिकाणी राहिले. धिक्कार असो, माझ्या शरीराचा धिक्कार असो, माझ्या अर्थी क्षणाचा धिक्कार असो, पैशाच्या लोभाचा धिक्कार असो. तिच्या मनामध्ये वैराग्य एकदम निर्माण झालं आणि मी भगवंताची प्रार्थना केली असती तर मुक्त झाले असते. आणि माझं देह म्हणजे काय हो? माझं देह म्हणजे केवळ एक सगळ्या रोगराईंची खाणी आहे. मूत्र आहे, श्लेष्मय, विष्ठाय याची खाण आहे. देह म्हणजे काय फार सुंदर आहे का? स्तनो मांस ग्रंथी कनक कलशा वित्युपमतो मुखम श्लेष्मागारम तदपि शशांकेन तुलितः. अहो, मुखम श्लेष्मागारम, माझं मुख आपण एवढ्या पावडरनी त्याप्रमाणे स्नो लावून सुंदर केलं खरं, पण ते श्लेष्मागारम, त्यामध्ये बेडके, दुसरं काय, थुंका आणि बेडके यांनी भरलेलं आहे. तदपीच शशांकेन तुलितम, पण कवी त्याला उपमा देतात, काय, चंद्रासारखं मुख आहे, चंद्रासारखा चेहरा आहे, चंद्रमुखी, अवकाशाचं चंद्रमुखी. मुखम श्लेष्मागारम तदपीच शशांकेन तुलितम स्तनो मांस ग्रंथी कनक कलशा वित्युपमतो. आणि माझं देहाचं सौंदर्य हे निरर्थक आहे. स्त्रवन मूत्र क्लिन्नम करिवर, माझं शरीर विष्ठा मूत्र यांनी तर भरलेलं आहे. स्पर्धेच्या घनम महो निंद्यम रूपम, माझं सगळं रूप निंद्य आहे. कविजन विशेष कविजनांनी त्याचं वर्णन केलं असेल, परंतु माझ्या या रूपामध्ये काही अर्थ नाही, माझ्या शरीराला काही अर्थ नाही. म्हणून त्यांनी भगवंताची प्रार्थना केली आणि बिनमूत्र पूर्ण मुदवैती कान्या विदेहानाम पुरे, मी विदेह नगरात राहते, मी भगवंताची आता प्रार्थना करणार. म्हणून जे समाधी लावली तर प्रत्यक्ष भगवानच प्रसन्न झाले.
या ठिकाणी अवधूत म्हणतात वेश्येला सुद्धा तिच्या अंतःकरणात परिवर्तन झालं आणि भगवंताची तिला प्राप्ती झाली आणि तिने सिद्धांत ब्राह्मणाने सिद्धांत त्यातून मांडला कोणता आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. अपेक्षा करणं आशा करणं हे दुःखदायक आहे. कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करू नका, निवांत राहा, कारण आशा ही दुःखदायक आहे. आणि नैराश्यम परमम सुखम, कुठल्याबद्दलची अपेक्षा न करणं हे सुख आहे. आशा दुःखदायक आहे, निरपेक्ष राहणं सुखदायक आहे. त्याप्रमाणे यथा संचिद्य कांताम राम सुखम सुष्वाप पिंगला, याप्रमाणे पिंगलेचं उदाहरण दिलं. त्यानंतर कुरर नावाच्या पक्षाचं उदाहरण दिलं की कुरर पक्ष्याने एक मांसाचा तुकडा घेतलेला असतो, तो घेऊन चालला की बाकीचे पक्षी त्याच्यावरती झडप घालतात आणि त्याला भांडतात. हे पाहायला लागले याला भांडून कशामुळे लागले. आणि मग कुररच्या लक्षात आलं की अरे माझ्या मांसासाठी भांडायला, ते मांसाचा तुकडा द्या म्हणले फेकून, मग कुणी आपल्याला भांडणार नाही. त्याने तो मांसाचा तुकडा टाकला की बाकीचे पक्षी त्याच्याकडे गेले आणि हा मुक्त झाला. तो म्हणला बरं झालं, म्हणजे लोक केवळ स्वार्थापुरते स्वार्थासाठी भांडत राहतात, एकदा स्वार्थाचा त्याग केला की कोणी भांडणार नाही. याप्रमाणे अलक्षमाण, याप्रमाणे तो एक उदाहरण त्यांनी दिलं. आणि नंतर ते म्हणतात कुमारी, मी एका घरामध्ये गेलो, तिथे एक कुमारी कांडत बसली होती, साडी कांडत बसली होती. तिच्या जुन्या काळात असल्यामुळं तिच्या कोपरापर्यंत बांगड्या होत्या, तिला कोपरापर्यंत बांगड्या खळ 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 वाजत होत्या पोत्राचा सारख्या. मी गेलो, ओम भवती भिक्षां देही. ती म्हणाली थांबा महाराज, मी तुम्हाला वाढते. आणि ती एक 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 बांगडी काढू लागली. मी तिला विचारलं का ग बाई तू बांगड्या का काढू लागलीस. तिने सगळ्या बांगड्या काढल्या, 2 बांगड्या राहिल्या तरी त्या वाजायला लागल्या, पुन्हा काढल्या आणि एक एक बांगडी ठेवली. ती म्हणे अहो माझ्या घरी पाहुणे आलेत, माझे आई वडील इथे नाहीयेत आणि माझ्या घरी आलेले पाहुणे त्यांच्या कानावर जर माझ्या बांगड्यांचा आवाज आला तर ते म्हणतील पोरगी धाट आहे, पोरगी ही काही करण्याच्या उपयोगाची नाही, तिला काही लाज नाही लज्जा नाही, कोण आलंय पाहुणे रावळे याचं ज्ञान नाही. आणि म्हणून मी फक्त एक एक बांगडी ठेवली का आता आवाज होत नाही. अवधूत म्हणले बसल मला ज्ञान मिळालं, कुमारीकडून मला ज्ञान मिळालं, मी कुमारी ही माझी गुरु झाली आणि म्हणून मी ठरवलं काही नाही, 2पणा असला म्हणजे भांडण आहे. एक असेल आपण एक असू तर भांडण होणार नाही. एको योगी द्विरध्यायी, जुन्या काळात एक मत सांगितलेलं आहे, एको योगी, योग्याने एकटं राहावं, ज्याला आनंद मिळवायचा त्यांनी एकटं राहावं. 2पणा म्हणजे भांडण. द्विरध्यायी, अध्ययन करायचं असलं ते मध्ये 2 पाहिजे. स्पर्धा, यांनी किती शिकला तो किती शिकला, स्पर्धा. 2पणा हा विद्यार्थ्यासाठी आहे. त्यानंतर त्रिभी गीतम, गाणं गायचं झालं तर 3 जण पाहिजेत. कोणते, पेटीवाला पाहिजे, तबलेवाला पाहिजे आणि गाणारा पाहिजे, म्हणजे ताल स्वर आणि गाणं, म्हणून त्रिभीर गीता. आणि चतुष्पथा, गावाला जायचं असलं कुठे अननोन ठिकाणी, ज्या ठिकाणी जर आपल्याला काही माहीत नाही अशा ठिकाणी जायचं तर 4 जण पाहिजेत, म्हणजे 4 रस्त्याला जातील आणि रस्ते शोधून आणतील. याप्रमाणे असो त्याने वर्णन केलंय. त्याच्यापासून मी हा गुण घेतला, भिंगुरटीपासून गुण घेतला. ही भिंगुरटी आळीला घेऊन जाते आणि घेऊन गेली की आळीला टोचित राहते, इतकी टोचित राहते की आळी एके दिवशी भिंगुरटीच होऊन जाते, कारण तिला भय वाटतं भिंगुरटी येईल मला टोचील, भिंगुरटी येईल मला टोचील, म्हणून तिला भय वाटतं. तिला कुंभारीण असे म्हणतात. ती कुंभारीण येते, टोचत राहते, बाहेर जाते. आणि एके दिवशी संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आळी जेव्हा जेवी नव्हेची वेगळी. तुकाराम महाराजांनी सुद्धा हेच उदाहरण दिले की आळी शेवटी भिंगुरटीच होते आणि ती उडून जाते, तिला पंख फुटतात. आणि म्हणून जर आपण सतत भगवंताच्या नादामध्ये तल्लीन राहिलो तर आपल्यामध्ये सुद्धा यातीतच सात्मताम राजन, आपल्याला भगवंताचं स्वरूप प्राप्त होतं. कीट पेशत्कृतम ध्यान कुड्यम तेन प्रवेशिता यातीतच सात्मताम राजन पूर्व रूपमसंत्यजन. पूर्व रूप टाकून दिलं जातं आणि नवरूप, जुनं रूप, जुनं देह बाजूला पडतो आणि भगवंताशी आपण एकरूप होतो, सात्म्य होतो. एवं गुरुभ्ये इत्यभ्याः, असे मी 24 गुरु केले राजा. आणि नंतर मी असाही गुण घेतला की ऊर्ण नाभी, आपल्या
कोष्टी जसा पोटातून तंतू बाहेर काढतो, त्यावर खेळतो, तोच पुन्हा पोटात घेतो, तसं विश्व निर्माण करतो भगवान, पालन करतो आणि संहारही करतो. सर्प हा वारुळामध्ये, सर्प काय वारुळ तयार करतो का? वारुळ मुंगी तयार करते आणि सर्प त्याच्यात घुसतो. सीध बीळ शिरे नाग, संत ज्ञान जनार्दन महाराज म्हणतात, सीध बीळ शिरे नाग. या वळंब्या कष्टभार, वळंब्यांना कष्ट होतात, त्रास होतो वारुळ तयार करताना, पण नाग त्याच्यात शिरतो. तसा आपण काही न करता स्वतःचं घर बांधायचं नाही का? देह नश्वर आहे, जनसंघाचा त्याग करावा, अपरिग्रह हे गुण मी त्याच्यातून घेतले. आणि हा देह नश्वरच आहे, पराधीन आहे, तो कामापुरता आपण वापरावा. देह शेवटी नश्वर आहे, तो कामापुरता साधन म्हणून वापरावा, साध्य म्हणून नाही. साधन आणि साध्य याच्यातला फरक आपल्याला कळला पाहिजे. आपण हे साध्य म्हणून आपण याचा विचार करतो. देह साधन आहे, त्याचा वापर कामापुरता करा म्हणून मनुष्य देह म्हणजे कल्पवृक्ष आहे, पण आपण जशी इच्छा करू तसा तो फळ देतो. याप्रमाणे मुक्ती साधनासाठी त्याने सांगितलं. त्यानंतर त्याने वर्णन केलंय की हा माणसाचा भय हे माणसाच्या अंतःकरणात कसं आहे. यथाग्निर दारुणो दया दाहको प्रकाशक. हा अग्नी हा प्रकाशक आहे, तो सगळं खाऊन टाकतो आणि मग याप्रमाणे संसाराला त्याहून जो मनुष्य विद्या संपन्न करतो, ज्ञान संपन्न करतो, तो मुक्त होतो. तस्मात जिज्ञासया आत्मानं आत्मस्थम केवलम परम. म्हणून जो आत्मचिंतन करतो तो मुक्त होतो आणि मग गुरु त्याला उपदेश करतो. गुरु म्हणजे एक वरची आरणी आहे. या ठिकाणी एक रूपक केलंय. अरणी म्हणजे ज्याच्यावरती घासलं जातं. दोन लाकडं आहेत एकमेकाला घासायचे, अरणी आणि दुसरी अरणी. तर उमराची प्रामुख्याने असते ती. तेव्हा उमराच्या लाकडाची अरणी, खालची अरणी म्हणजे गुरु आहे, वरची अरणी म्हणजे शिष्य आहे. आणि दोघांचं घर्षण झालं म्हणजे त्याच्यातून अग्नी म्हणजे ज्ञान अग्नी बाहेर पडतो, ज्ञानाग्नी प्रकाशित होतो, असं त्यांनी वर्णन केले. आचार्योरणीला अद्या साध्यन ते वायू स्थिराणीच तत्संधानम प्रवचनम विद्या संधे सुखावा. हा त्यातून विज्ञा म्हणजे ज्ञानरूपी अग्नी बाहेर पडतो. वैशारदी साची विशुद्ध बुद्धी आणि अशी विशारदी बुद्धी. विशारद म्हणजे अत्यंत विचक्षण, अत्यंत श्रेष्ठ दर्जाची अशी बुद्धी प्राप्त झाली म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आता ते म्हणतात धुनोती मायाम गुण संप्रसूताम. अशी विद्या प्राप्त झाली, असं ज्ञान गुरुकडून मिळालं, आत्मज्ञान मिळालं म्हणजे आपल्याला सगळी माया, गुणमयी माया नष्ट होते. धुनोती मायाम गुण संप्रसूताम. या बुद्धीनं मन शुद्ध होतं, या बुद्धीनं आपल्या अज्ञानाचा पडदा बाजूला पडतो आणि मायेचा प्रवाह धुतला जातो. गुणांश संदयदात्मते येतात आणि मग तुम्ही म्हणताल मग ज्ञान शिल्लक राहिलं. भागवतकार म्हणतात नाही, स्वयंच साम्यत्य मिसद यथाग्निही. शेवटी ज्ञानही नष्ट होतं. म्हणजे ज्ञान राहणं हे महत्वाचं नाहीये, ज्ञानही संपलं पाहिजे, अज्ञानही संपलं पाहिजे. अज्ञान कशाने संपेल? ज्ञानाने. आणि ज्ञान कशाने संपेल? अनुभवाने. मग या ठिकाणी ज्ञानही संपलं पाहिजे. या ठिकाणी अज्ञान ज्ञानाने संपेल आणि शेवटी अहंकार रहितता आपल्यामध्ये निर्माण झाली की ज्ञानही संपून जातं. ते म्हणतात, माऊलींनी वर्णन केले, याच ओबी मध्ये केले, ना तरी जाळूनी तृण, ना तरी जाळूनी तृण वन्नी विझे आपण, तैसे भेदू नाशुनी जाण ज्ञानही नुरे. भेद नष्ट झाला म्हणजे अज्ञान नष्ट झालं, पण नंतर ज्ञानही नष्ट होतं. का? तर ज्याप्रमाणे अग्नी हा त्या इंधनाला जाळतो, इंधनही नष्ट होतं आणि शेवटी अग्नी विझून जातो. अग्नी कुठे गेला? विझला. अग्नी नाही राहिला, इंधनही राहिलं नाही. त्याप्रमाणे त्यांची अवस्था अशी होते. मन्यसे सर्व भावानां समता वृत्ती था. ज्याप्रमाणे तुला मी सांगितलं, अहंकार माणसं विनाकारण करतात आणि म्हणून अहंकाराने माणसं लोभी बनतात आणि त्यातून त्यांना दुःख प्राप्त होतं. आता हे राजा तुला मी सांगतो, यानंतर आणखी जे विवरण करतील श्रीकृष्ण उद्धवाला आणि अवधूत यदूला, त्या संबंधीचे विवरण आणखी उद्याच्या चिंतनामध्ये आपण सांगू. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम.
पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.